पूर्वीच्या काळी भोजनापूर्वी चित्राहुती घालायची पद्धत घरोघरी होती। आता चित्राहुती हा शब्दसुद्धा माहिती नाही, त्याचा अपभ्रंश चित्रावती असा चुकीचा अनेक लोक करत असतात। वास्तविक या आहुत्या सांगितलेल्या आहेत म्हणून त्याला चित्राहुती म्हणतात। त्या नक्की कशा घालायच्या, त्याचं फळ काय आहे हे शास्त्रकारांनी सविस्तर सांगितलंय। चित्राहुती म्हणजे नुसता भात ताटाच्या शेजारी सांडणं याला चित्राहुती म्हणत नाही, त्याची स्वतंत्र प्रोसिजर आहे। ताटाच्या उजव्या बाजूला पाण्याची एक रेघ काढायची असते आणि त्या पाण्यावरती तो भात आपण विशिष्ट मंत्रांनी तिथे अर्पण करायचा असतो। त्यामध्ये प्रामुख्याने वरून खाली त्या पाण्याच्या रेघेवर आहुत्या द्यायच्या असतात। त्याच्यामध्ये पहिली आहुती चित्राय स्वाहा म्हणून, नंतर त्याच्याच खाली चित्रगुप्ताय स्वाहा, नंतर यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा आणि सर्वेभ्यो भूतेभ्य स्वाहा अशा 5 मंत्रांनी एकाखाली एक आहुत्या या पाण्याच्या रेघेवर द्यायच्या असतात। आणि आहुत्या दिल्या दिल्या खालून वर त्या परत गोळा करून तिथे ठेवून द्यायच्या असतात। तर अशा पद्धतीने चित्राहुती घातल्याचं फळ सांगताना शास्त्रकार सांगतात की रोगराई होत नाही आणि मुख्य म्हणजे अपमृत्यू येत नाही। कारण यातल्या देवतांचा जर तुम्ही विचार केला तर चित्र, चित्रगुप्त, यम, यमधर्म ह्या सगळ्या ज्या मृत्यूच्या देवता आहेत त्यांना आपण इथे बली देत असतो। त्यामुळे भोजनापूर्वी हे कर्म जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।